नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. सध्या राज्यामध्ये महापालिका निवडणुकीचा रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. महायुती आणि महाविकास आघाडी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सोबळावर लढते आणि सर्वांचंच महापालिका या ताब्यात घेण्यासाठीची रणनीती सुरू आहे. त्यामध्ये भाजपाचा टांगा पलटी करण्यासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी सोबळावर लढण्याचा निर्णय घेतला, कारण भाजपासोबत त्यांची युती झाली नाही. केवळ मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना थांबवण्यासाठी भाजपाने युती करण्याचा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळालं. मात्र इतर ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र येत आहेत का अशी चर्चासुद्धा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि निवडणुकीनंतरही हे दोघे एकत्र येऊन महापालिका ताब्यात घेत आहेत का आणि भाजपाचा टांगा पलटी करणार का हे येत्या काही दिवसात आपल्याला समजेलच. मात्र बऱ्याच ठिकाणी शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांनी भाजपाला टक्कर देणे सुरू केलेले आहे. छत्रपती संभाजीनगर असो, पुणे पिंपरी चिंचवड महापालिका असो, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शिंदे सेनेने सोबळावर लढण्याचा निर्णय घेऊन भाजपाला जोरदार उत्तर दिल्याचं दिसतंय. आणि जेव्हा महापालिकेच्या निवडणुका होतील, महापौर बनवण्याची वेळ येईल, तेव्हा अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊन भाजपाला चेकमेट देत आहेत का अशी परिस्थिती सध्या राज्यामध्ये दिसते. कारण भाजपाने अनेक ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी आपण महाराष्ट्रातील नंबर 1चा पक्ष आहोत आणि नगर परिषदेमध्ये ते भाजपाने दाखवूनही दिलं. सर्वात जास्त जागा भाजपाच्या या नगर परिषदेमध्ये आलेल्या आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही अस्तित्वासाठी झगडावं लागतं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप हा पुढे जाणार नाही, आपल्याशिवाय सत्तेत राहणार नाही, यासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना प्रयत्न करावे लागत आहेत. भाजपाचं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं गेल्या 1 वर्षापासून महायुतीमध्ये जरी असले तरी आपल्याला भिन्न असल्याचं दिसतंय. अजित पवार यांनी गेल्या काही दिवसापूर्वी आपल्यावर 72,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप असतानाही आपण भाजपासोबत युतीमध्ये आहे आणि हे एक प्रकारचं चॅलेंजच अजित पवार यांनी भाजपाला दिलेलं आहे. एकनाथ शिंदे ही भाजपावर नाराज आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही, त्यानंतर गृहमंत्रीपद दिलं नाही आणि पालकमंत्रीपदावरूनही भाजप आणि एकनाथ शिंदेमध्ये वाद होते. मात्र सत्तेसाठी सध्या हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. आता सध्या महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुका या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहे असं सांगून तिन्ही पक्षाने अनेक ठिकाणी सोबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते एकमेकावर आरोप करताना दिसत आहेत. संभाजीनगरमध्ये ही शिवसेना भाजपाची गेल्या अनेक वर्षापासून सत्ता आहे, मात्र शहराला पाणीही मिळालं नाही. भाजप हा केवळ बटेंगे तो कटेंगे या तत्वावरच राजकारण करतात असा आरोप आता संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते करताना दिसत आहेत. आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनीही खान पाहिजे की बाण पाहिजे असा एक नवा नारा देत शिंदे सेनेला आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे भाजपाने सत्तेसाठी धनुष्यबाणलाही सोडून दिलं आहे. आपल्या पक्षाची ताकद संभाजीनगरमध्ये सर्वात जास्तीची हवी, यासाठी त्यांनी खान पाहिजे की बाण पाहिजे असा एक नवा नारा देऊन खान आणि बाण याकडे दुर्लक्ष करून भगव्याला जवळ करा असा एक नारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच भाजप आणि एकनाथ शिंदे यांची मोठी चुरस आपल्याला संभाजीनगरमध्ये पाहावयास मिळते. अजित पवार गटही या ठिकाणी सोबळावर लढतो. आता अजित पवार गट यामध्ये
किती जागा नगरसेवक पदाच्या निवडून आणतो त्यावरही संभाजीनगरमध्ये मोठं समीकरण जुळणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट एकत्र येऊनही संभाजीनगरमध्ये महापौर बनवू शकतात अशी ही परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि भाजपाचा टांगा पलटी करू शकते, जो की काही ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळाला. त्यामुळे एकंदरीतच भाजपा विरोधात एकनाथ शिंदे अजित पवार असं चित्र येत्या काही दिवसात आपल्याला दिसू शकतं आणि भाजप आता याच्यावर कसं मात करतं हेही आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता नुकतंच एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये महापौर हा शिवसेनेचा असावा यासाठी आतून मोर्चेबांधणी केलेली दिसते, तर दुसरीकडे भाजपाने आपलाच महापौर व्हावा यासाठी मोर्चेबांधणी केलेली दिसते. कारण यापूर्वी शिवसेनेचाच मुंबईमध्ये महापौर होता. मात्र आता शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू आता मुंबई आपल्या ताब्यात कशी राहील यासाठी प्रयत्न करतात. दुसरीकडे भाजपाला आणि शिवसेनेला या ठाकरे बंधूच्या हातातून कोणत्याही परिस्थितीत मुंबई घ्यायची आहे. त्यामुळे या ठिकाणी मराठी माणूस भाजपासोबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहतो की ठाकरे बंधूसोबत जातो हे येत्या काही दिवसात आपल्याला दिसेलच. मात्र एकंदरीत राज्याचं वातावरण बघता कोण कोणाचा टांगा पलटी करेल हे येत्या काही दिवसात दिसेलच. मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपाचा टांगा पलटी करण्यासाठी काही ठिकाणी मोर्चे बांधणी केल्याची दिसते आणि निवडणुकीच्या निकालानंतर हे दोघं एकत्र येऊन अनेक महापालिकेमध्ये आपली सत्ता स्थापन करू शकतात आणि भाजपाला चेकमेट देऊ शकतात अशी परिस्थिती आहे. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजपाने जो सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून राज्यामध्ये येण्याचं ठरवलेलं आहे आणि तो नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोरही आला. मात्र आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून येण्यास भाजपाला आडकाठी येऊ शकते का? अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊन भाजपाला रोखू शकते का? हे आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून नक्की कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.